नमस्कार, सत्यवार्ता टीव्ही न्यूजमध्ये आपले मनापूर्वक स्वागत। मी आहे लवलेश सुतार। चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या। भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे डी.वाय. फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत युवा नेते वीरेन दयानंद चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। संस्थापक दयानंद चोरघे आणि युवा नेते वीरेन चोरघे यांच्या हस्ते 10वी व 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांचा गौरव करण्यात आला। तसेच नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले। शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। कार्यक्रमात नुकत्याच पोलीस सेवेत नियुक्त झालेल्या युवकांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। समाजसेवा, लोकहिताचे कार्य आणि प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। सामाजिक कार्यकर्ते, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। डी.वाय. फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष दीपक केने, उपाध्यक्ष देविदास केने तसेच फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। येत्या 28 तारखेला आपले डी.वाय. फाउंडेशनचे युवा नेते वीरेन चोरघे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि शासकीय दाखल्यांचं वाटप, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील जे काही धार्मिक क्षेत्रातील, डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील जे काही आर्मीमध्ये ज्यांचा सहभाग झालेला आहे, त्याचबरोबर पोलीस खात्यामध्ये ज्यांना या विभागामध्ये मान मिळालेला आहे अशा सर्वांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। प्रत्येक वर्षामध्ये विविध कार्यक्रम करत असतात। खरं तर डी.वाय. फाउंडेशनच्या सर्व सहकार्याचे मनापासून अभिनंदन करतो। डी.वाय. फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष दीपक केने, सल्लागार प्रकाश केने, देवदास केने, माजी सरपंच नवनाथ सुतार, राम घरकासे, त्याचबरोबर सर्व सहकारी, त्यांचं काही नाव येतं ते पुन्हा क्षमा करेल, पण त्यांचं आवर्जून नाव मी उल्लेख करतो, कारण हे जे दाखले तुमच्यापर्यंत पोहोचतात। आम्ही डी.वाय. फाउंडेशनच्या माध्यमातून या आम्ही लोणार परिसरामध्ये शासकीय दाखल्याचा मोफत आपण जोपर्यंत डी.वाय. फाउंडेशन आहे तोपर्यंत आम्ही शासकीय दाखले मोफत देणार आहोत। पण खरं तर त्याच्यासाठी जो अहोरात्र मेहनत करतो आम्ही, इथे त्यांचे कागदपत्र जमा करत असतो। जे शासकीय दाखल्याला जे काही कागदपत्र लागतात ते कागदपत्र आम्ही इथे जमा करत असतो, त्यांची खऱ्या अर्थाने मेहनत करतो आणि अहोरात्र इथे तहसीलदारमध्ये जाऊन बसतो, मेहनत करतो। असे नांदकर गावचे माजी सरपंच आणि या डी.वाय. फाउंडेशनचे सदस्य गणेश पाटील, खरं त्यांना तुम्ही आवर्जून आमचा सहभाग आहे डी.वाय. फाउंडेशनचा, आमचा 50% सहभाग असेल सर्वांचा, आणि अर्धा आमचा सहभाग आणि अर्धा त्याचा सहभाग आहे, कारण मेहनत खूप करतो आणि तिथपर्यंत जाऊन तो इथे दाखले आणतो आणि आम्ही इथून आंबेडकर साहेब लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो। पण आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना फक्त इथे बोलवून जाते काय देतो, युवा नेते वीरेन चोरघे यांचा 28 तारखेला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो इथे नसतो, कारण जवळपास 15 ते 20 वर्ष झाली की तो आई जगदंबा महालक्ष्मी कोल्हापूर दर्शनाला असतो, नेहमीच तो। त्याच्यामुळे त्याच्या वाढदिवसाचे 3-4 दिवस अगोदर आपण कार्यक्रम करत असतो आणि या ठिकाणी हा आपण कार्यक्रम
केलेला आहे. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम केलेला आहे. पण डीवाय फाउंडेशनचे जे कार्यक्रम असतात ते प्रत्येक वर्षी चालूच असतो. वर्षाचे 12 महिने काही ना काही आपण कार्यक्रम ठेवत असतो. आता आपण विरेन जोरगे वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण कार्यक्रम केला. आता पावसाळा आपला चालू होतो ते आम्ही संपूर्ण म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आता शेतकरी खरं म्हणजे शेतीच्या कामावर लोक उतरलेले आहेत. भाजीपाला असेल तर त्या ठिकाणी आपण डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणं वाटप करत असतो. त्याचबरोबर जे काही आदिवासी लोक असतील त्यांना आपण छत्र्याचं वाटप करत असतो, रेनकोटचं वाटप करत असतो. त्याचबरोबर शाळेतल्या मुलांना आपण शैक्षणिक साहित्य वाटप करत असतो. हा आपण उपक्रम करतच असतो. आणि माझ्या डीवाय फाउंडेशनच्या सर्व सहकार्याने एकच विनंती आहे की आपली परिसरातील काही धार्मिक लोक आता मला वाटतं 8 तारखेपासून आषाढी वारी चालू होतो. त्या वारीच्या निमित्ताने आपल्याला त्या भाविकांना काय मदत करता येईल आणि त्याच्यासाठी काय करू शकतो. मला तरी वाटतं 1, 2 दिवस 3 दिवस आपण तिथे डीवाय फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कोणी कुठली गाडी न घेता एक 50 सीटरची बस तयार करा, त्याच्यामध्ये साहित्य टाका. जेवढे काही आपल्याला त्या पायी दिंडीमध्ये लोकांची जेवढी मदत करता येईल त्यावेळी आपण मदत करू. मला वाटतं आपण 2 दिवस 3 दिवस जरी गेलो तरी आपले डॉक्टर किशोर जैन हे सुद्धा 2-3 डॉक्टर तरी सोबत घेतील. जर त्यांच्या सेवेनुसार जर आपण गेलो तर शनिवारी आणि रविवारी गेलो तर 2 दिवस आपण देता येईल. शनिवार रविवारी गेलो सोमवारी आपण रिटर्न जर आलो तर तेही त्यांच्या दवाखान्यामध्ये जातील. पण त्यांच्यासोबत किमान 2-3 डॉक्टर्स येतील. आपण काय मेडिकल असतं ते मेडिकल घेऊन जाऊ. जेवढे काही आपल्याला त्याला जे काही मदत करता येईल तेवढे आपण मदत करायचा एक माझा वैयक्तिक विचार आहे. तरी पण आजचा जो कार्यक्रम आटोपला एक 10 ते 15 मिनिटं कार्यालयात बसून आपल्या या लोणार परिसरातील जी काही भाविक जाती किंवा आपल्या भिवंडी तालुक्यातील जी काही भाविक जातील, कल्याण तालुक्याचे असतील, जिथे असतील त्यांची भेटी गाठी घ्या आणि त्यांना काय मदत करता येईल त्याला आपल्याला अशाने एका दिशेला 2-4 दिवस बाकी आपण जाऊ तर ते खूप उशीर होईल. 2 वर्ष 3 वर्ष झाली की त्यांचा कुटुंब विस्कटतो. पण आम्ही 16 वर्ष या पोरांनी डीवाय फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत केली. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आजचा कार्यक्रम हा वाढदिवसाच्या निमित्ताने डीवाय फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांनी जो मनापासून केला त्यांचंही अभिनंदन करतो. डीवाय फाउंडेशनचे आमचे तालुका अध्यक्ष गोडे साहेब यांचंही अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी जे काही शाळेतील मुलं या ठिकाणी आलेली आहेत, त्याचबरोबर ज्यांनी पोलीस भरतीमध्ये ज्यांचं नाव झालेलं ते आलेले आहेत, विविध क्षेत्रातील जे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सर्वांच्या वतीनं विशेष म्हणजे आपले युवा नेते आदरणीय श्री विरेन जोरगे यांचा 28 तारखेला जन्मदिन आहे. आणि जे जन्मदिनाला इथे उपस्थित नसतात, कुठेतरी बाहेर जातात आणि म्हणून या ठिकाणी सर्वांचा सन्मान व्हावा. आपल्या कीर्तनकार, प्रवचनकार, त्याचप्रमाणे शैक्षणिक, सामाजिक आणि अनेक कार्यामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करणाऱ्यांचा सर्वांचा सन्मान या ठिकाणी व्हावा हा उद्देश समोर ठेवून आणि डीवाय फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम निर्माण केलेला आहे. तेव्हा मी वारकरी संप्रदाय आंबेडकर परिसराच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि साहेबांच्या तर्फे नेहमीच आपल्या भागामध्ये विद्यार्थ्यांचा असेल प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा पुढाकार आहे. आणि विरेंद्र वाक्य सांगायचं म्हणजे की प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्यांना जशी माहिती देणारे माणसं आहेत आणि ते उपस्थित राहून 2 मिनिटं 5 मिनिटं का होईना परंतु त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. तेव्हा मी एकच प्रार्थना करतो की या ठिकाणी विरेंद्र जोरगे यांना उदंड आयुष्य आरोग्य प्राप्त हो आणि आपल्या जीवनामध्ये
ते यशस्वी हो अशी प्रार्थना करतो. आता त्यांचं लग्नही झालेलं आहे, संसाराच्या क्षेत्रामध्ये पण ते गुंतलेले आहेत, तरी देखील समाजासाठी एवढा वेळ ते देतात. पुनश्च या ठिकाणी सर्व कीर्तनकार, प्रवचनकार सगळी मंडळी आहेत आणि जीवाय फाउंडेशनला पुन्हा या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपलं कार्य उत्तरोत्तर अशाच स्वरूपामध्ये चालत राहू, अशाच प्रकारे समाजाची सेवा आपल्याकडून घडत राहू ही या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सत्यवार्ता TV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.